आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। गोरगरीब मराठ्यांच्या आयुष्यात नवप्रकाश आणणारा मराठ्यांचा क्रांतीसूर्य मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी समाजाच्या हितासाठी उभारलेला ऐतिहासिक जिद्दीचा लढा यशस्वी करण्यासाठी विस्थापित व गरीब मराठा एकजुटीने पिढ्यानपिढ्या प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी केज शहरातील मुक्ताई मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाच्या वतीने संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 14 मार्च 2024 रोजी 12 वाजता मुक्ताई मंगल कार्यालय धारूर रोड या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आगमन झाले। प्रथमतः जिजाऊ वंदना घेत मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला व आंदोलनात सहभागी महिलांच्या वतीने देखील सत्कार करण्यात आला व सकल मराठा समाजाला संबोधित करताना सांगितले की देशातील पहिले आंदोलन आहे की जे 7 महिन्यापासून चालू आहे आणि या आंदोलनात माझा जीव गेला तरी चालेल पण करोडोंचा जीव वाचला पाहिजे। जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या मागे SIT लावायची सोडून आम्ही समाजासाठी आरक्षण मागतोय तर आमच्या मागे वेगवेगळे षडयंत्र रचून आमचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे। मराठा आमदाराचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला व आता तरी तुम्ही समाजासाठी एकत्र या असे आवाहनही केले। जातीपेक्षा पक्षाला नेत्याला हा बाप मानू नका, नाहीतर येणाऱ्या काळात समाज उलटा टांगा केल्याशिवाय सोडणार नाही। यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला एक प्रश्न विचारला की ज्या मराठ्यांनी मराठा नेत्यांना मोठं केलं, तुम्ही का मोठं केलं आणि आता तरी जागे व्हा। येणाऱ्या काळात त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, कारण ते नेत्यांकडून बोलतात, समाजाकडून नाही। समाजापेक्षा कोणीही मोठं नाही। पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की शासनाने मला अटक करायचे झाले तर त्यांना माझा मराठा समाज बांधव हा रस्त्यावर उतरून रस्त्यावर माझा मराठा समाज बांधव झोपलेला सारता 17 वर्ष लागतील, तिथेच शासनाच्या नाकिरणे येतील माझा समाज बांधव सारता ते मग मला कधी अटक करतील असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले आहे। महिलांची उपस्थिती ही मोठ्या प्रमाणावर होती। मनोज जरांगे पाटील यांचं केज तालुक्यात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं। आनंदगाव या ठिकाणी संवाद बैठकीचं आयोजन केलं होतं, पण गावातील एका समाज बांधवाचं अपघाती निधन झाल्यामुळं जरांगे पाटील यांनी सत्कार न स्वीकारत आनंदगाव येथील समाज बांधवास एकच आवाहन केले आहे की मी OBCतून आरक्षण घेतल्याशिवाय 1 इंचही मागे हटणार नाही असे ठामपणे बोलले आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी तात्या गवडी केज। काय सांगाल आज जरांगे पाटील केज शहरात आले तर काय सांगाल आपण आज कसा कार्यक्रम झाला? पाटील आले हे संवाद बैठक होती, पण लोकांचा एवढा ओढा आहे की संवाद बैठक नसून एक सभेचं महासभेचं रूपांतर आहे। तरी जरांगे पाटलाला ही मराठा समाज सदैव त्यांच्याशी पाठीशी असून 1 इंचही त्यांच्या पाठीमागून हलणार नाही। जे जरांगे पाटलांचे जे शब्द आहेत ते समाज नक्कीच पाळणार आणि त्यांच्या पाठीमागे राहणार। एवढेच मी 2 शब्द सांगू शकतो। जय शिवराय।